ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला। ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे, ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे आज हा देश अखंड राहिला, आज हा देश अखंड राहिला। नमस्कार, माझे नाव संगीता सत्यवान खुणे। मी आज तुम्हाला 15 ऑगस्ट या दिनादिवशी 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्रतेची विनंती। 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपला भारत देश अज्ञान अशिक्षित होता। त्या काळी इंग्रज भारतात आले, हळूहळू व्यापार करू लागले। इंग्रजांनी आपल्या भारत देशावर हक्क करून घेतला। इंग्रजांना माणुसकी नव्हती, ते भारतीय नागरिकांना आतून आत मारहाण करायचे। इंग्रज संपूर्ण अधिकार शेतीवर करायचे। शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पीक इंग्रजांना द्यावे लागायचे। अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवून त्याचा पक्का माल करून भारतीय नागरिकांना विकायचे। या अन्यायाला तोंड देण्यासाठी आपल्या भारत देशात अनेक शूरवीरांनी जन्म घेतला। संपूर्ण इंग्रजी राजवट उलटवायची असेल तर सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही। मनात आणले तर सारे भारतीय एकत्र येऊन या मुठभर इंग्रजांचा बिमोड करायला जास्त कालावधी लागणार नाही। या मुठभर इंग्रजांनी भारतावर चालवलेल्या हुकुमशाहीचा अंत करायचा असेल तर क्रांती हवीच असे म्हणणारे आपले शहीद भगतसिंग, त्याचबरोबर आपले इंग्रजांच्या हुकुमशाहीला न जुमानता प्रखरतेने शह देणारे आपले सुभाषचंद्र बोस, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या त्यांच्या काळजाला भिडणारे शब्दांनी भारतीय तरुणाला स्फोरण चढायचे। बचेंगे तो और भी लढेंगे लेकिन आजादी लेकर रहेंगे हा त्यांचा निश्चय। चलो दिल्ली जय हिंद असा त्यांनी घोषणा केली। त्याचबरोबर आपले स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके, माझ्या देशवासियांसाठी, माझ्या देशबांधवांच्या कल्याणासाठी माझा प्राण कामी यावा, देश स्वातंत्र्य होण्यासाठी माझा देह कामी यावा हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना। जय हिंद, जय महाराष्ट्र।